हाय हॅलो नमस्कार. सगळ्यांना दिसत असेल की खूप पाऊस पडत आहे. माझ्या स्वागताला म्हणजे माझ्या सोहळ्याच्या स्वागताला पावसाने हजेरी लावलेली आहे. सो सगळेजण हजेरी लावणार आहेत. हा ब्लॉग सुद्धा इंटरेस्टिंग आहे कारण माझ्या घरची मेहंदी आहे. सो प्लीज बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वा तयारी कडक चालली आहे. मामा स्वतःच काय पितोयस? पाणी. आणि आता काय बनवून प्यायलास? सरबत. कोकम. कारण आपल्या घरात काय मिळतं? कोकम सरबत. हळद असो मेहंदी असो फक्त काय मिळणार? कोकम सरबत. खंबा. खंबा. तू काय करते? मी लाडू करते. इथे आयुष्याचा लाडू झालाय माझ्या. हा आयुष्याचे लाडू लागलेत. सॉरी आयुष्याचे लाडू झालेले. वा वा वा. एक खायला पण दे. एक खायला दे ना ग. एक खायला दे. हे सगळं लग्नाचे लाड आहेत आणि त्यामुळे लाडू एक रंबो. आणि सगळी जण वाट बघत असतात तिची ब्लॉग मध्ये. ते म्हणजे श्रद्धा केळकर. श्रद्धा कसं वाटतंय? भारी भारी वाटतंय. जे लहानपणापासून बोलायचं दादाचं लग्न. आता दादाचं खरंच लग्न आहे पण वाटत मी दादाच्या लग्नासाठी काम करते. मग कशासाठी काम करते? काहीतरी आपण गणपतीत जसं पूर्वी जमायचो जेव्हा आजीकडे गणपती असायचं तसंच वाटतंय. ते तसंच वाटतं. बनवायला बसलंय. वा 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 वा. मोदक बनवायला बसली की करंजी? हा या वेळेला मोदक नाही तर करंजी बनवायला बसले. हो का? आई तू? मी आता लाडू केले हा. आणि आता यांची मजा बघते. मावशी तू काय करते? मी करंजी करायला घेतली आहे. अक्षयचं लग्न असल्यामुळे मला खूप मजा आली. मी परवापासून आले इथे आणि आम्ही खूप खूप मजा केली इथे. हा. आणि करंजी त्यांना कामं करताना कसं वाटतं? खूप कामं करावं लागतात लग्नात. कामं खूप करायला नाही लागली. ती एक मजा असते ना. सगळे मिळून आम्ही खूप खूप मजा करतोय. वा. ती एक मजा असते सगळे एकत्र येतात. ही आमची म्हातारी आजी. तिचा मी नातू. नातूला तू बरंच काय देणार मला माहितीये. काय देणार सगळ्यात महत्वाची गोष्ट? आशीर्वाद. आशीर्वाद. बा. आशीर्वाद आणि काय काय पाहिजे? चावी दे. चावी काय पाहिजे बर? काय जाऊ दे. तुझी सगळी जी काय प्रॉपर्टी ती माझ्या नावावर करून टाक. हे बघ मी आशा करते ना ते बघ परत उलटी होते. बघ एक्झाम्पल काय दिलंस मावशी तू? मुलं काय? बघ मुलं कशी हे होतात पळती होतात आपोआप. हे बघ आता हे असं केलं ना चिवड आहेत ते. हे बघ आता बघ चिवड कोणासारखे आहेत म्हणजे? श्रद्धा सारखे. श्रद्धा सारखे. श्रद्धा सारखे. किती काही करा ते छोटी पलटी मारणारच. अक्षय केळकर सारखे. श्रद्धा केळकर सारखी की नाही? सांग मावशी. आता तुला फैसला आहे की अक्षय केळकर सारखे की श्रद्धा केळकर सारखे? वा वा वा. श्रद्धा काय बोलली? श्रद्धा बोल ना आता. परत बोल. श्रद्धा बोल. काय बोलली? बोल ना. श्रद्धा काय बोलली? तिलाच विचार काय बोलली. काय बोलली? एक करंजी खाऊ. एक करंजी हा ना. खाल्ली मी. तू खा. मी विचारतो हिने खाल्ली पण. देवाला नैवेद्य तरी दाखवला का? हो. लग्न माझं आहे. करंजा कशा आल्यात मला विचारा. कोण विचारते मला? असं करंजी कशी झाली? कळलीच नाही. खाऊन दुसरी खाल्लं कळेल. त्याच्या नको मोठ्या घ्यायचं. दुसरी करंजी खाल्ली ना की मला कळेल मोदक खातो तेव्हा मला कळेल. काय तुझ्यासाठी पाहिजे आपल्याला. हा. भरपूर केल्यात मी. हो ना. हो खरंच केल्यात. ऐक ना पानात गर्दी वाढली ना तर 5-56 मध्ये ते येतं. नाचायचं हळदी उद्या आहे पण आज नाचायचं. आणि नाही नाचलं तर झाडू मार. झाडू मारशील. तू झाडू घेऊन मागे लाग. तू नाचणार ना मग सगळे नाचणार. मग तू काय फक्त मजा बघणार? मी मजा बघणार. आणि तुझा आदेश आहे का सगळ्यांनी नाचायचं? सगळ्यांनी नाचायचं. वा. आजीचं ऐकायचं सगळ्यांनी. आजीचं ऐकायचं. आजीने पण सगळ्यांनी नाचवांचं ऐकायचं. नाही. हो. काय गुदगुदी होतीये? केस. बापरे.
एवढे लाड तर साधनाचे पण नव्हते केले ग कोणी. मग करवली म्हणून हातावर मेहंदी. येस, काय वाटते दादाच्या लग्नात मेहंदी काढताना? असं वाटतं माझंच लग्न आहे परत. हे लग्न करून एकदा समाधान होत नाही का? नाही, एवढी मेहंदी काढते मी परत बारीक बारीक, असं वाटतं माझंच लग्न आहे परत. हा काय कसलं टेन्शन आहे तुला? एवढ्यावर बसायचं अशी हात देऊन. मला कामाचं टेन्शन आहे, काम झालं पाहिजे. आई इकडे जरा म्हणजे लोक खरं तर लोकांसमोर असं करत नाही, पण हे मेहंदी काढणाऱ्यांसमोर असं करतात. पहिल्यांदा असं करत असतील. एवढी ओंजळ द्या बाबा रे, चांगली मेहंदी काढून द्या. काय ग? तिला म्हटलं मेहंदी एवढी कधी आयुष्यात बिचारीने कधी काढली असेल, बोलते नाही काढायची पण नाही. लहानपणी आपण काय करायचो? मस्त आली हा मेहंदी, खूप सुंदर झाली. कुठे तू लहानपणी कशी मेहंदी काढायचीस? मेहंदीचा पाला आणायचा झाडावरून हा. आणि तो वाटायचा, त्याच्यामध्ये कात घालायचा हा आणि ती रात्री झोपताना सगळे हाताला अशी लावून ठेवायची ना, मुठी बांधून ठेवायच्या. हा म्हणजे डिझाईन काहीच नाही. काहीच नाही डिझाईन, डिझाईन काहीच नाही. काहीच जे येईल हाताला अशी मुठी बांधून, असं येईल हाताला, हा. ते टेक्स्चर असायचं बरोबर. थोडक्यात काही असू देत, मुठी बांधा आणि गप बसा. हा कपड्याने काय झाकली मूठ 1.25 लाखाची. कपड्याने मूठ बांधून ठेवायची. वा, म्हणजे मुलींची मूठ बांधायला चान्स होता. आता मुली त्याच मूठ घेऊन डायरेक्ट नवऱ्याला मारतात, त्यामुळेच भीती वाटते. म्हणून लग्न करायच्या आधी 50 वेळा विचार करा. मी विहिरीत उडी मारतोय म्हणून तुम्ही मारू नका. असं सांगतोय. मी विहिरीत उडी मारतोय की नाही लग्न करून? हो तू विहिरीत उडी मारलीस, तलावात उडी मारलीस की काय समुद्रात उडी मारलीस लग्न करून? समुद्रात उडी मारली. बहुत अच्छी है आपने, बहुत अच्छी. मस्त काढली दोघींनी पण. थोड़ा सा दिखा ना. बहुत सुपर. काय डिझाईन आता? ए आणि एस. ए अक्षयचा, एस साधनाचा. ये सगळे न्यायचे. दुसरं ठेवून श्रद्धा काय करतेस? ड्राय व्हायला. एक काम कर ना, तव्यावर ठेव ना हात. ते तव्यावरती नंतर तू ठेव, मेहंदी काढल्यावर ते लवंगाचा शेक घ्यावा लागतो ना तेव्हा. हो ना. तर तुझा हात मी घेणार आणि तव्यावर ठेवणार. बघ माझ्या हातावर कोण कोण आलंय. मोर, हत्ती, स्वॅन हा. आणि त्याच्यामध्ये अक्षय आणि साधनाचं लेटर. हे एवढे प्राणी का आलेत माहितीये? कारण तू नॅशनल पार्कच्या बाजूला आता आहेस. मंडळ आभारी आहे. नाही, तुझ्या मंडळातल्या म्हणतच नाहीये की तुम्ही एकाच मंडळातले आहात, तसं नाही म्हणत आहे. म्हटलं काल माझ्या या हातावर प्रयोग झाला रमाक्षयचा. आता म्हटलं डावा हात सुद्धा प्रयोगाला सज्ज करूया. स्वतः प्रयोगाला सज्ज झालाय. एकच मिनिट, म्हटलं बहिणीच्या हातावर शेफाली त्यांनी इतकी चांगली मेहंदी काढली आहे, आईच्या हातावर काढली, तर आपण पण थोडंसं काढूया. मागून येणारे आवाज हे उद्याच्या तयारीची सज्ज तयारी आहे, त्यामुळे ते समजून घ्या. लग्नगर म्हणतात किती आवाज आहे. काय काय पाहिजे अजून? अरे कापूस शोधते रे मी. कापूस शोधते, नाकात नाही, दिव्यासाठी. नाकात कानात भरल नाही कापूस. कापूस आहे ना? कापूस असेल बघ. आता मला काय माहिती कुठले कापूस आणि कुठे कापूस. म्हटलं माझी सुद्धा छोटीशी मेहंदी घरच्यांबरोबर त्यांना सुद्धा कंपनी दिल्यासारखी वाटायला हवी. नाहीतर म्हणतील बायको बरोबर कंपनी दिली तिला आणि आमच्याबरोबर कंपनी नाही दिली. म्हणून यांना म्हटलं की बाबा थोडंसं माझ्या हातावर पण काढा. तर एक हात घरच्यांसाठी, एक हात बायकोसाठी, असं आत्तापासून बॅलन्स करायला शिकलोय मी. हुशार आहे मी. इतक्या सिरियल, इतके लग्न केल्यानंतर एवढं तर मला जमलंच पाहिजे. थँक्यू शेफाली ताई, थँक्यू सो मच. आणि तू पण कमाल आहेस. आणि यांना नक्कीच यांचा कॉन्टॅक्ट नंबर हे कमेंट बॉक्समध्ये देणार आहेत. सो तिथे कॉन्टॅक्ट करा. शेफालीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. छान वाटतंय. असं बसायला कंटाळा येतो पण. उठ. मेहंदी आवडते पण बसायला कंटाळा येतो. मग उभं राहून काढ. जर बसायला कंटाळा येतो तर उभं राहून काढ ना. त्या दोघी उभ्या राहतील का विचार?
नको ग, त्या बिचारा कधीपासून काढतायत. तुझ्या मुलाच्या हातावर काढली, मुलीच्या हातावर काढली. तुझ्या मुलीने खूप वेळ घेतला, लक्षात घे. तुझ्या वाटणीचा सुद्धा वेळ त्यांनीच घेतला. म्हणून मी कमी घेणार आहे. हा. माझं बघ, तुझं तर येतोच चांगला. संध्याकाळपर्यंत उद्या कलर येईल. अब लवंग का सेक कर लेना. हाँ आता करूया आपण तिघी बसूया. हाथों को देने का लवंग का सेक या खुद को. हाथों को. लवंग आहे का पण? मग कसं वाटतंय मावशी? खूप मस्त वाटते आणि खूप छान काढले. खूप दिवसांनी मी आज मेहंदी काढली. हा, खूप वर्षांनी ना. खूप वर्षांनी. नको नको करत होतीस ना, पण किती छान वाटतंय ना आता. हो, आणि किती खूप फास्ट काढली ह्यांनी. हो, खरंच खूप fast खूप काढले. छान फास्ट काढली. खूप छान काढले. येस. आणि अशा प्रकारे प्रचंड हेक्टिक दिवस गेल्यानंतर आता वेळ झोपायची झालेली. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे प्लीज सांगा. हातावरच्या सगळ्यांच्या हातावरच्या मेहंद्या रंगल्यात, पण प्रत्येक जण कामात बिझी असल्या कारणाने आता ब्लॉग इथेच थांबवते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि उद्या माझी हळद आहे, सो हल्दीचा सुद्धा ब्लॉग आहे लवकरच.